कर्मच आनंदरूप. कर्म हेच स्वरूपतः आनंदरूप आहे. जीवनातील कोणतेही कर्म असू द्या, त्या कर्मातच पूर्णपणे आनंद भरलेला आहे. कर्म करीत असताना त्या कर्मातूनच आनंद मिळत असतो. आनंदासाठी दुसरीकडे कुठे जाण्याची किंवा दुसरं काही विशेष करण्याची गरज उरत नाही. केलेल्या कर्मापासून फळ तर मिळतेच, पण ते कर्म करीत असतानाच त्या कर्मातून आनंदही मिळतो. हा आनंद मिळण्यासाठी आंतरिक परिवर्तन होणे आवश्यक आहे. जीवनयोगी कर्मातच आत्मा ओततो. हृदयातील प्रेम कुपीतील अमृत त्याच्यावर शिंपडतो. त्यामुळे कर्म जिवंत होते, मंगल होते. गायक केवळ वाहवा मिळवण्यासाठी गात नाही आणि गाऊ नये. त्या गाण्यातच त्याला आनंद मिळतो. त्याच्याशी तो तल्लीन होतो, तन्मय होतो, तदाकार होतो. तसे जीवनयोगी कर्माशी एकरूप होऊन कर्म करतो. त्यामुळे कर्मच आनंदरूप होते, कर्मच आनंदरूप बनते. कर्मावरील प्रेमाने, कर्मातील आवडीने. मग ते कोणतेही कर्म असो, साधे कपडे धुण्याचे कर्म असो वा दात स्वच्छ करण्याचे काम असो. कर्मात जर आवड असेल तर कर्मात आनंद मिळत राहतो. आई मुलाची सेवा करताना, त्याला स्वच्छ करताना तिला किती आनंद होत असतो. त्याचे कारण तिचे मुलावर प्रेम असते. मुलाची सर्व कामे करण्यात तिला समाधान मिळते. मुलाने शी किंवा शू केली तरी ते काढण्यात तिला संकोच वाटत नाही. त्यातही तिला आनंदच मिळत असतो. मुलाचे बोबडे बोल किती गोड वाटतात. गोड वाटण्याचे कारण त्या मुलावर मनापासून प्रेम असते. ज्याच्यावर प्रेम असते त्याचे सर्व काही गोड वाटत असते. गोडी खरं तर प्रेमात असते. जर सर्वांवरच प्रेम करणारे हृदय बनले तर सर्वच गोष्टीत गोडी वाटते आणि आनंद वाटतो. त्या कर्माचा भार नाही वाटत. चित्तातही भार राहत नाही. चित्त निर्भार होते. अनावडते कर्म करण्यात किती यातना होतात. अनावडतीचं मीठही अळणी असतं असे म्हणतात, ते काही खोटं नाही. कर्माशी तद्रूप होऊन कर्म केल्याने, कर्म करताना संपूर्णपणे तेथे उपस्थित राहून कर्म केल्याने कोणतेही काम करीत असता त्या प्रत्येक कृतीतूनच आनंदाचा आविष्कार होतो. एक विदुषी म्हणतात, तुम्ही जे कर्म करता त्या कर्म करण्यातच संतृप्ती असते. कर्म करण्याच्या क्षणीच तुम्ही आनंद मिळवित असता. त्याच्या फळाकडे तुमची आशाळभूत नजर नसते. जोपर्यंत कर्म हाच आनंद बनत नाही आणि जोपर्यंत कर्माच्या बाहेर काहीतरी, कोठून तरी कसलं तरी सुख वगैरे मिळणार आहे अशी तुमची भ्रांती आहे, तोपर्यंत दुःखच दुःख तुमच्या वाट्याला येणार आहे. आता मी जे काही केलं आहे, इथं मी जे केलं आहे त्यातच मी तृप्त झालो आहे, संतुष्ट झालो आहे. एक एक कर्म पूर्ण करीत जावं, तिथंच पूर्ण तृप्ती साधावी. नंतरच्या परिणामांना म्हणजे सुखदुःखांना तिलांजली द्यावी. नकोच ते सुखदुःख आणि त्याची स्मृतीमध्ये साठवण. जे व्हायचं होतं ते झालं, मोकळं झालं. जेवढं करता येण्यासारखं होतं तेवढं केलं, आता मोकळं झालं. तो विषयच संपून गेला. कर्मरूपी फुलांनी ईश्वराची पूजा. ईश्वर तर सर्वाठाई, सर्वत्र, जे जे काय आहे त्या सर्वात तो आहेच. त्याच्याशिवाय रितात ठाव नाही. त्या सर्वात्मकाची पूजा कशाने करणार? पूजा करण्यासाठी जे काही घ्यावे ते त्याचे स्वरूप. सूर्याला काडवातीने ववाळावे, गंगेला गंगेतीलच पाणी घेऊन अर्पण करावे, असला प्रकार. हे जे जग दिसतंय ते त्याचंच सगुण साकार रूप. परमेश्वरच विश्वात नाना रूपे धारण करून नटला आहे. रामही तोच व रावणही तोच आहे. स्त्री तोच व पुरुषही तोच. तोच वेलीतून फुलांच्या रूपाने प्रकट होतो व वेलीतही जीवनरस पूर्वीत तोच उभा असतो. माणसाकडे जरा पहा, किती नानाविध रूपे पाहायला मिळतात. नाक, डोळे, हातपाय, कान, डोकं, तोंड इत्यादी बाहेर दिसणारे अवयव ठराविकच आहेत, पण प्रत्येकजण प्रत्येकापासून वेगळा आहे. नाक एकच, पण किती त्याची रूपे. अब्जावधी नाके एकत्र केली तरी प्रत्येक नाक निराळे दिसेल. किती रूपे त्याची. अनंत वेशधारी हरी नटला आहे. जे काही दिसतं ते त्याचंच सगुण साकार रूप आहे. त्या परमेश्वराची पूजा म्हणजे सगुण ब्रह्माची उपासना.
निर्गुण ब्रह्म ही नंतरची गोष्ट आहे, पण ज्याला आपण पाहू शकतो, ऐकू शकतो, ज्याची चव समजू शकतो, ज्याला प्रत्यक्ष स्पर्श करू शकतो, ते सगुण ब्रह्म तर समोरच उपस्थित आहे. त्याची पूजा कशाने करणार? कर्माने. जीवनातील प्रत्येक कर्म ही त्याचीच पूजा आहे. दात घासणे, आंघोळ करणे, स्वयंपाक करणे, उदरभरणासाठी कमाई करणे, खाणे पिणे, श्वासोच्छ्वास घेणे, झोपणे, उठणे, बसणे, चालणे, नैसर्गिक विधी करणे, हाती असलेले काम करणे, विचार करणे, इच्छा करणे, कोणतीही शारीरिक किंवा मानसिक क्रिया हे कर्म होय. जीवन यापेक्षा आणखी काय वेगळे असते? आंघोळ करणं काही जगणं नाही, जेवण घेणे हे काही जगणं नाही, भांडी घासणं जगण्याचाच भाग नाही का? जगणं, जीवन यापेक्षा ते काय वेगळं? जीवनात याशिवाय इतर अनेक बाबी असतात, पण या नित्याच्या गोष्टींचा विचार का करू नये? हा सुद्धा जीवनाचाच भाग आहे. आपलं वागणं, बोलणं, चालणं, बसणं, उठणं, वर्तन करणं, कृती करणं, मानसिक क्रिया करणं, रागावणं, प्रेम करणं, विचार करणं, निर्णय घेणं, हे सर्व काही जीवनामध्येच मोडतं. यातील प्रत्येक कर्म हीच त्या परमेश्वराचीच पूजा आहे. हा जो श्वास चाललाय हाही त्या ईश्वराचाच नित्य जप आहे. जेवण करणे म्हणजे साक्षात यज्ञकर्म आहे. आपण जो घास घेतो त्याची जठराग्नीमध्ये आहुती टाकीत असतो. दात घासण्याचं, भांडी घासण्याचं कर्म ही किती निर्मळ, किती मंगल, ते कर्म पवित्र कर्म आहे. आपला श्वास असो, अभ्यास असो, जेवणाचा घास असो अथवा ध्येयाचा ध्यास असो, सर्वत्र त्याचाच वास असतो. जेथे जावे तेथे त्याचाच सहवास असतो. सर्वत्र त्याचाच निवास अनुभवावा. प्रत्येक कर्म हीच त्या परमेश्वराची पूजा आहे. कर्माविषयीच्या पूज्य भावनेमुळे कर्म हीच भक्ती होते. भक्तीत महत्त्वाचे काय असते? प्रेम, समर्पण व पूज्यता बुद्धी. याच गोष्टी कोणत्याही कर्मात घातल्या तर तीच भक्ती बनते. कर्म हीच पूजा, कर्म हीच उपासना, कर्म हीच भक्ती. कर्मातूनच ज्ञान व कर्म करीत राहणे हाच योग होय. कर्माद्वारेच भक्तियोग, ज्ञानयोग व ध्यानयोग साधला जातो. कर्मातील परमेश्वराच्या अनुभूतीतून ज्ञानयोग साधला जातो. कर्माशी तद्रूप, तन्मय, तल्लीन, एकचित्त झाल्याने ध्यानयोग साधला जातो. कर्मावरील प्रेम, पूज्यता बुद्धी व संपूर्ण होण्याने भक्तियोग साधला जातो. कर्मातच मिळणाऱ्या आनंदाच्या अनुभूतीने साक्षात परमेश्वराची अनुभूती येते. सर्वत्र सर्व जीवनात परमेश्वराचाच साक्षात्कार. कर्मफळाच्या अनासक्तीने विरक्ती साधली जाते व शिल्लक उरते निर्मळ प्रीती आणि विशुद्ध भक्ती. त्यातूनच महान करुणेचा उदय होतो. जीवनयोगाच्या प्रत्येक श्वासाबरोबर जीवन विनेची तार झंकारित होते. हृदयाचे प्रत्येक स्पंदन प्रभुगान गाते व जीवनात सुरेल संगीत निर्माण होते. कर्म करणे हीच ईश्वरोपासना करीत राहून निर्मळ अंतकरणाने केलेल्या ज्ञानाचा रंग व भक्तीचा सुगंध असणाऱ्या कर्मातील तन्मयतेच्या ध्यानाच्या दोऱ्यात ओवलेली कर्मरूपी फुलांची जीवनरूपी माला परमेश्वरचरणी समर्पित करणे म्हणजे जीवनयोग आचरणे होय. जीवनयोगात ध्यान आहे, जगण्याचं भान आहे, प्रत्येक कर्माचं अवधान आहे. कर्म हेच परमप्रिय प्रभूचं गुणगान आहे. जीवनयोगात कर्मातूनच आनंदाची निर्मिती होत असते. प्रत्येक कृती हाच योग आहे. कर्मातच ध्यान आहे. त्या कर्मात प्रेम, कामाची आवड, पूज्यता बुद्धी व समर्पण घालावे. काम आवडीने करावे, प्रेमाने करावे. प्रत्येक कर्म म्हणजे ईश्वराचे कार्य म्हणून पूजनीय भावाने करावे. काम करताना समर्पण वृत्तीने करावे. त्या कर्मामध्ये तन्मय होऊन जावे, तद्रूप व्हावे, तल्लीन व्हावे. त्यात एकचित्त व संपूर्णपणे एक होऊन ते कर्म करावे. कोणतंही कर्म संपूर्णपणे होऊन केलं की त्यात चैतन्य निर्माण होतं. ते काम मग साधं काम राहत नाही. तल्लीनतेमधून, तन्मयतेमधून प्रेम, आवड, पूज्यभाव व समर्पणातून अहंकाराचं विसर्जन होतं.
त्याचा उच्चांक गाठला की आनंदाची निर्मिती होते. आनंद हे ईश्वराचंच स्वरूप लक्षण आहे. आनंदानुभूती हाच ईश्वर साक्षात्कार. असा बनतो कर्माचाच योग. कर्म हीच साधना आहे, उपासना आहे, पूजा आहे. जीवन हाच योग आहे, कारण प्रत्यक्ष कर्मातूनच आनंदाची निर्मिती होत असते. जीवन योगातून ईश्वराचा साक्षात्कार. कर्मातूनच ईश्वर अनुभवास येऊ शकतो. ईश्वराची अनुभूती प्रत्येक कर्मात घेता येते. त्यासाठी जीवन हाच योग, जगणे ही साधना, कर्म ही उपासना आणि आनंदातून ईश्वर साक्षात्कार. योग म्हणजे जोडणे, कनेक्शन प्रस्थापित करणे. जीवनातून हे कनेक्शन जोडता येते, त्याच्याशी कनेक्ट होता येते. प्रत्येक कर्मातून हे कनेक्शन जोडता येते. कर्म करणे म्हणजे त्या ईश्वराशी रिलेट होणे, संबंध प्रस्थापित करणे. कर्मासाठी हालचाल केली की त्याच्याशी संबंध निर्माण झालाच म्हणून समजा, नाहीतर त्याच्याशिवाय हालचालही शक्य नाही. म्हणजे जीवन जगणे हाच योग आहे. जेथे मीचे स्फुरण घडते तेच देवाचे जिवंत लक्षण असते. तो 4 खोल्यांच्या आत 5व्या खोलीत राहतो. जीवनयोगी कर्माच्या पावलांनी चालत राहतो आणि ज्ञानाच्या किल्लीने दरवाजे उघडून श्वासाचे बोट धरून गाभाऱ्यात प्रवेश करतो व त्या जिवंत देवाचे साक्षात दर्शन घेतो. ईश्वर साक्षात्कारासाठी दुसरे काही करावे लागत नाही. आपण जे जगतोय ते आपलं जगणं हीच साधना बनते. जीवनातील प्रत्येक कृती ही अंतिमतः त्याच्यासाठीच प्रेरित होत असते. जगणे हीच साधना आहे. मात्र जगण्यात त्याचं भान हवं, ईश्वराकडे अवधान हवं. कर्म करणे म्हणजे त्या परम प्रेमास्पद प्रभूची उपासना करणे आहे. सर्वत्र त्याचंच रूप. जग म्हणजे सगुण साकार ईश्वर. त्याची उपासना कर्माद्वारे करायची. उपासना म्हणजे जवळ जाणे, जवळ असणे. प्रत्येक कृतीतून जीवनयोगी त्याच्या जवळ जात असतो. मग ते कर्म भाकरी खाण्याचा असो, नाहनीत कपडे धुण्याचा असो, कामाला जाण्याचा असो, पाहण्याचा असो वा गुणकीर्तन गाण्याचा असो. कर्म ही त्याचीच उपासना आहे. कर्म करीत करीत एका एका पावलाने त्याच्याजवळ जाणी असते. असा जीवनयोग साधला की कर्मातच आनंद मिळू लागतो. असणेपणातच आनंद नित्य अनुभवता येतो व आनंदातून ईश्वर साक्षात्कार होत असतो. जीवनयोग म्हणजे जीवन जगण्याची कला. जीवनयोग म्हणजे जीवन जगण्याचं शास्त्र. जीवनयोग म्हणजे जगण्याचं व्यावहारिक तत्वज्ञान, प्रॅक्टिकल फिलॉसॉफी ऑफ लाईफ. जीवनयोग म्हणजे सुख, आनंद, समाधान व शांती मिळवणे. जीवनयोग म्हणजे होण्याची प्रक्रिया. जीवनयोग म्हणजे प्राप्तीचं व उपलब्धीचं क्षेत्र. जीवनयोग म्हणजे प्रत्यक्ष जीवनात प्रयोग करणं. जगण्यासाठी जे लागतं, आवश्यक असतं, त्याला प्राप्त करावं लागतं. ते प्राप्तीचं क्षेत्र होय. तर जीवन जगून जे होणं असतं, समजणं असतं, केवळ मानणं नव्हे तर जाणणं असतं, ती उपलब्धी होय. जे आधीपासूनच आपल्याजवळ आहे त्याचं भान जागृत होणं ही उपलब्धी आहे. जीवनयोगात कर्माची अष्टांगे आहेत. ध्यान योगाला अष्टांग योग म्हणतात. त्यात 8 अंगे सांगितली आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी अशी योगाची 8 अंगे आहेत. त्याचप्रमाणे जीवनयोगाची 8 अंगे पाडायची झाली तर ती पुढील प्रमाणे होतील. 1. यम. यम 5 प्रकारचे आहेत. 1. सत्याचा शोध. जीवनात सत्याचा शोध अखंड घ्यावा. त्यासाठी प्रयोग करावेत. तत्वज्ञान किंवा विचार नुसते ऐकले असे नव्हे, ते जीवनात उतरावे लागतात. गांधीजींनी आत्मचरित्र लिहिले, त्याचे नावच त्यांनी सत्याचे प्रयोग असे ठेवले. लोक त्यांना संदेश द्या म्हणत. ते म्हणत, माझं जीवन हाच संदेश आहे. सत्य नुसतं ऐकून वाचून चालत नाही, ती बौद्धिक गोष्ट आहे, इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज आहे. त्याचा प्रयोग प्रत्यक्ष जीवनात झाला पाहिजे. एक्सपेरिमेंट करून त्याचं व्हेरिफिकेशन व्हायला हवं. जेव्हा ते कसोटीला उतरून खरं ठरेल
तेव्हाच ते सत्य म्हणून स्वीकारलं जातं. विज्ञान हेच करतं. जीवनाचं तत्वज्ञान जोपर्यंत जीवनात उतरत नाही तोपर्यंत ते खरं नव्हे, सत्य नव्हे, ती एक अभिकल्पना, अभ्युपगम किंवा सिद्धांत कल्पना, ज्याला हायपोथिसिस म्हणतात, ते असतं. तेच जीवनात उतरून सत्यानुभूती आली की ते सत्य ठरतं. नंतर तो खरा सिद्धांत ठरतो. सत्याचा शोध असाच घेतला जातो. जीवनयोगात सत्याचरण व सत्यवाणी असावयास हवी. याचाच दुसरा भाग म्हणजे शिवत्वावर प्रेम. जे सत्य आहे तेच शिव आहे व तेच सुंदर आहे, ते मंगल आहे, तेच पवित्र आहे, तेच कल्याणकारी आहे. त्या शिवत्वावर प्रेम हवं. तीच एक प्रेमार्ह अशी गोष्ट आहे. असे प्रेम घडते तेव्हा ते अपार्थिव प्रेम असते. त्यात मागणी नसते, सौदा नसतो, देण्या घेण्याचा व्यवहार नसतो. तिसरा भाग सृजन. निर्मिती हा जीवनाचा प्राण आहे. जीवनात नेहमी निर्मिती क्षमता ठेवावी, नेहमी सृजनशीलता राखावी. चौथा भाग विकास. विकास पावणे म्हणजे विस्तारित होणे, विस्तार पावणे. क्षमतांचा विकास असेल वा वृत्तीचा विकास असेल, वृत्ती विकसित होऊन मीच ब्रह्म आहे, हे समग्र विश्व मीच आहे, इथपर्यंत विस्तारत जाते. व्यक्तिगत क्षमतेपासून सर्व प्रकारच्या क्षमता वाढवणे म्हणजे विकास साधने होय. जीवनात सर्व प्रकारचा विकास करावा. आणि पाचवा भाग परिवर्तन. समग्र परिवर्तन झाल्याशिवाय प्रभुदर्शन अशक्य आहे. विश्वात परिवर्तन होत असते, व्यक्तिगत जीवनातही परिवर्तन अपेक्षित आहे. सर्व प्रकारे बदलल्याशिवाय परिवर्तन होत नाही. अष्टांग जीवनयोगाचा दुसरा भाग नियम. यामध्ये 6 गोष्टी येतात. एक, चांगले विचार. विचारात प्रचंड शक्ती आहे. ज्याचा जसा विचार असतो तसाच तो होतो. म्हणून नेहमी चांगलेच विचार जवळ ठेवावेत. विचारच जीवनाची उंची वाढवतात. दुसरा भाग चांगल्या इच्छा. जशी इच्छा असेल तसे मार्ग सुचतात. दुसऱ्याचं वाटोळ व्हावं अशासारख्या इच्छा करून त्यांचा पाठलाग करीत बसण्यापेक्षा चांगल्या इच्छा बाळगून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. डोळे झाकून बसा व मनपूर्वक म्हणा, संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं, सर्वांना सुख, आनंद, समाधान व शांती मिळावी. मनापासून तशी इच्छा करा व ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नियमाचा तिसरा भाग चांगल्या कृती. चांगले विचार व इच्छा असतील तर कृतीसुद्धा आपोआप तशाच होतील. तशा जर होत नसतील तर मुद्दाम होऊन तशा कृती करा. दुसऱ्याला मदत करा. इतरांचे उन्नतीचे मार्ग मोकळे करून द्या. इतरांना आनंद होईल असे काहीतरी करा. जीवनात भ्रष्ट आचरणाला स्थान देऊ नये. कुणाचं अनहित होईल, कुणाच्या मनाला ठेच पोहोचेल असे वागू नये. चौथा भाग चांगले पाहणे. दृष्टी स्वच्छ असावी, मानसिकता सकारात्मक असावी. मग जिकडं पाहावं तिकडं चांगलंच दिसतं. जोपर्यंत कुठंतरी वाईट घाण दिसते आहे तोपर्यंत तुमच्या आतमध्येच ती अस्तित्वात आहे असे समजा. आतली घाण गेली की बाहेरही स्वच्छच दिसतं. घाण बाहेर नसतेच, ती आतच असते. निर्मळ अंतकरणानं दृष्टीही स्वच्छ होते व स्वच्छ दृष्टीचं दर्शनही स्वच्छ असतं. चांगल्या गोष्टी पहा, ज्यातून चित्त विक्षेप होईल, शांती, समाधान, आनंद नष्ट होईल अशा गोष्टी पाहू नका. हे समजून घेतलं की टीव्हीतलं नेमकं काय पाहायचं हे लक्षात येईल. पाचवा भाग चांगले ऐकणे. कुणाची निंदा, टीका, शिव्या, अर्वाच्य भाषा असलं काही ऐकू नका. चांगले विचार ऐका, चांगलं बोलणं, चांगली भाषणे, चांगलं संगीत ऐका, चांगल्या कॅसेट्स ऐका, चांगल्या CD ऐका, चांगली व्याख्यानं ऐका. जे जे चांगलं असेल ते ऐका. आणि 6वा भाग चांगले बोलणे. बोलताना नेहमी चांगल्याच शब्दांचा वापर करा. वाईट, घाणेरडे, दुसऱ्याला त्रास होईल असे शब्द, मन दुखावेल असे बोलणे प्रयत्नपूर्वक टाळा. शब्द बाहेर पडायच्या आत मागे घ्या. बाहेर पडून त्याने दुसरा व्याकुळ झाला तर नम्रपणे त्याची क्षमा मागा. माणूस जे पाहतो, ऐकतो तसलेच बोलतो. पाहण्यातून, ऐकण्यातून, बोलण्यातून तो स्वतःच तसा घडत जातो. ज्याला चांगलं व्हायचं आहे त्यांना या गोष्टीचं पथ्य पाळलं पाहिजे. तोंडात शिवराळपणा व अर्वाच्य भाषा वापरणारा माणूस
कधीच सभ्य असू शकत नाही. तसेच बाहेरून गोडगोड बोलणाऱ्याच्या इच्छा व विचार जर चांगले नसतील तर तो माणूस दांभिक असतो. चांगलं बनण्यासाठी या सर्व गोष्टी अनिवार्य आहेत. एवढ्या गोष्टी जर सांभाळल्या तर जगातील कोणतीही शक्ती काहीही वाईट करू शकत नाही. जीवनयोगाच्या अष्टांगातील तिसरा भाग म्हणजे आसन. हे आसन थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. आनंद प्रदान करणारी कोणतीही स्थिती जी असेल तेच हे आसन होय. किंवा कोणतीही कृती किंवा कर्मामध्ये स्थिर होणे, कर्मामध्ये आनंद भेटत असताना त्यामध्ये स्थिरावणे. कर्मात जर अस्थिर असेल किंवा अस्थिरपणे धरसोडपणा कर्म करीत असेल तर ते कर्म व्यवस्थित होऊ शकत नाही. शिवाय कर्म करताना कर्माला अनुरूप शरीराची स्थिती मुद्रा असावी. जसं झोपून जेवू नये, फिरत फिरत खाऊ नये इत्यादी. चौथा भाग म्हणजे प्राणायाम. हा प्राणायाम म्हणजे दीर्घ शोषण, दीर्घ व खोल श्वसनाचा सराव असावा. लयबद्ध, तालबद्ध, प्रमाणबद्ध व शिस्तबद्ध जीवन. जीवनाचा ताल बिघडला की तोल ढळतो, आजारी पडतो. जीवनात लय असेल तर आनंद मिळतो. प्रत्येक गोष्टीत प्रमाणबद्धता असावी. प्रमाणबद्धतेतूनच सौंदर्य जाणवत असते. शिस्त सर्वात महत्त्वाची. बेशिस्त जीवन म्हणजे ओढवून घेतलेली आपत्ती. गाडी चालवताना शिस्तीने चालवावी. समोरच्याशी बोलताना शिस्त हवी. या गोष्टी प्रत्येक कर्मात हव्यातच. पाचवा भाग प्रत्याहार. आहार म्हणजे ग्रहण करणे. शरीराचा आहार, मनाचा आहार, बुद्धीचा आहार व आत्म्याचा आहार वेगवेगळा असतो. प्रत्याहार म्हणजे सोडून देणे, अलिप्त राहणे, त्यापासून मागे वळवणे. प्रत्याहारामध्ये वाईट कर्मापासून व वाईट विचारांपासून अलिप्त राहावे. कसलंही आमिष पाहून प्रलोभनाने वाईट कर्म करून मोहाला बळी पडू नये. सहावा भाग धारणा. सत्कर्माचा विचार करणे, विधायक कार्य करणे, रचनात्मक कर्म करणे, समर्पण, कार्याची आवड व प्रेमाने काम करणे म्हणजे जीवनयोगाची धारणा होय. जीवनयोगाचे ध्यान हा सातवा भाग. हे ध्यान म्हणजे एक चित्ताने तन्मय, तद्रूप, तल्लीन होऊन सर्व शक्तीनिशी, सर्वस्वानिशी व संपूर्णपणे एक होऊन करणे होय. कर्म हेच ध्यान बनू शकतं. मग ते कर्म कोणतंही असो. कर्म करीत असताना त्या कर्मात सजगता, जागृती हवी. त्यात समग्रता हवी. सर्व इंद्रियांचा, शरीर मनाचा त्यात ताळमेळ हवा. सुसंवाद हवा. हे साधल्यानंतर त्यात साक्षीभाव किंवा द्रष्टाभाव हवा. कर्मात संपूर्ण जागृतपणे अखंड जागतं भान हवं. कर्मामध्ये अवधान हवं. भाकरीचा घास चावण्याचं कर्म असो की झाडून काढण्याचं की चालण्याचं, त्या कर्मात जागृत राहायचं. त्या कर्माकडे साक्षीपणे पाहायचं. त्याचं अवलोकन करायचं. चांगलं वाईट काहीही म्हणायचं नाही, फक्त पाहायचं. शुद्ध दृष्टीनं पाहायचं. ते कर्म नीट समजून घ्यायचं. त्या पाहण्यात मी कर्म करतोय असं म्हणून पाहायचं नाही, तर कर्म घडतंय ते पाहायचं. त्याचं निरीक्षण करायचं. आपल्याच प्रत्येक कर्माचं त्रयस्थपणे निरीक्षण करायचं. असं पाहायला साधलं की मग कुठलंही कर्म हेच ध्यान बनतं. त्या कर्माचं स्वरूपच पालटतं. मग तुम्ही ते केवळ करीत नसता, ते जागृतपणे पाहत असता. तुम्ही त्यातून तटस्थ असता. तेच ध्यान बनून जातं. प्रथम हे थोडं अवघड वाटेल, पण सरावाने ते साधू शकतं. अंतर्बाह्य निर्मळता हवी. चित्त भाररहित हवं. मनात भ्रम नसावा. बुद्धी स्वच्छ असावी. कार्यामध्ये तल्लीन, तद्रूप, तन्मय होण्यानं त्या क्षणापुरतं का असेना अहंकाराचं विसर्जन होतं व जागृतपणे पाहण्याने द्रष्टाभाव जागृत होतो. द्रष्टाभाव झाला, साक्षीभाव निर्माण झाला की पुढे मी पाहतोय हा भावही मावळू लागतो व केवळ साक्षीत्व शिल्लक राहते. केवळ असणे पण. मग तो कर्म करतोय की न करतोय त्याला काही अर्थच राहत नाही. जीवनात प्रत्येक क्षणी काहीतरी कर्म हे असतंच. एकेका कर्मातही अहंकार विसर्जनाची व दृष्टेपणाने पाहण्याची क्रिया घडून आली
की पुढे तेच टिकून राहते. कारण जीवन म्हणजे अखंड कर्माची मालिकाच आहे. अष्टांग जीवन योगाचा 8वा भाग म्हणजे समाधी होय. प्रत्येक कर्मात अखंडपणे ही अवस्था टिकली की तीच नित्य समाधी होते. प्रत्यक्ष जीवन साक्षात जगत असताना समाधीचा अनुभव किती रम्य कल्पना आहे. दात घासताना समाधी, चालताना समाधी, बाजारात समाधी हा दिव्य अनुभव आहे. प्रत्येकाच्या जीवनात तो उपलब्ध होऊ शकतो. अखंड समाधीत अखंड आनंदाचा अनुभव येतो. त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. जिथं आहे तिथंच आहे त्या परिस्थितीत, आज नव्हे आत्ता, जिथे असाल तिथं, इथं, या ठिकाणी हा अनुभव घेता येतो. अध्यात्म म्हणजे केवळ मेल्यानंतर स्वर्ग नरकाच्या गोष्टी नव्हेत. याची जन्मी, याची क्षणी, याची डोळा तो आनंदाचा सोहळा अनुभवता येतो. असं झालं की जीवन हाच योग होतो, जीवन योग होतो. मग यतत कर्म करोमि तत्वदखिलम शंभो तवाराधनम. म्हणजे जे जे कर्म करावे ते ते सर्व हे प्रभू ही तुझीच आराधना आहे. जीवन योगाचं जीवन नित्य नूतन बनतं. नवा दिवस, नवे प्रयत्न, नवे विचार, नवी दृष्टी, नवी स्वप्ने, नवीन योग, नव्या आशा, नवे ज्ञान, नव्या योजना, नवा अनुभव, नवा आनंद. काळाचा प्रत्येक क्षण नवा असतो. जीवनाचा प्रत्येक कण नवा असतो. नाविन्याच्या आनंदामध्ये तो मशगूल होऊन जातो. आनंदाने तृप्त होऊन जातो, कृतकृत्य होऊन जातो, कृतार्थ होऊन जातो आणि आपल्या सर्व जीवनाचं कल्याण साधतो. जन्माला आल्याचं सार्थक प्राप्त करून घेतो. धन्यवाद.